श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकानो मागच्या काही वर्षात तुम्ही जे काही मानसिक वादळ झेललंय, ज्या आर्थिक अडचणीचा व जवळच्या लोकांच्या फसवणुकीचा सामना केलाय, तो सगळा त्रास आता एका रात्री संपण्याची ताकद असणारा एक महाचमत्कार घडणार आहे. तब्बल 37 वर्षानंतर ज्येष्ठ अधिक मासात आलेला हा गुरु पुष्यामृत महायोग तुमच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुवर्ण काळात बदलणार आहे. पण सावधान, जर तुम्ही या काळात एक छोटीशी चूक केली तर शनिदेव तुम्हाला थेट कंगाल करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात अचानक पैशाचा पाऊस कसा पडेल, लग्न व घरात बाळाच्या आगमनाचे आनंदाचे दिवस कधी येतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली कोणती एक गुप्त गोष्ट ठेवायची ज्याने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही, तर यामध्ये तुमच्या आयुष्यातील त्या गुप्त 3 शत्रूचा पर्दाफाश केला जाणार आहे, जे मित्र बनून तुमच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. त्यासोबतच तुमच्या नशिबाला कोणाची वाईट नजर लागली आहे आणि तुमच्याच नावातील या अक्षराचे लोक तुमचे भाग्य कसं बदलतील याचे संपूर्ण रहस्य आज मी उलगडणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रत्येक कामे ऐनवेळी का बिघडतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल. कारण यामध्ये शनीचा कोप शांत करणारे आणि नशीब बदलणारे अत्यंत साधे घरगुती तोडगे सांगितले आहेत, जे तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसतील. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चुकूनही करू नका. कारण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात आम्ही एक असा गुप्त तोडगा सांगितला जो केवळ रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आणि सकाळी उठताच तुम्हाला त्याचा चमत्कार दिसेल. हा शेवटचा भाग चुकवला तर या 37 वर्षानंतर आलेल्या महायोगाचा कोणताही फायदा तुम्हाला घेता येणार नाही आणि तुम्ही नशिबाच्या नावाने रडत बसाल. म्हणूनच डोळे आणि कान उघडे ठेवून हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की बघा. कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे आणि गरिबीचे कायमचे निवारण करणारा ठरेल. कुंभ राशीच्या जातकानो, येणारा आठवडा तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यासाठी अत्यंत गोड आठवणीत राहील असा ठरणार आहे. गेल्या काही काळापासून साडेसातीचा तुमच्या कौटुंबिक सुखाला जणू कुणाची तरी नजर लागली होती. घरातील वातावरण तणावाचे होते, पण आता तो सगळा अंधार दूर होऊन आनंदाचा प्रकाश पडणार आहे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये म्हणजे प्रेम संबंधामध्ये सुद्धा कमालीची सुधारणा होणार आहे. जर तुमच्यात व तुमच्या जोडीदारामध्ये काही कारणास्तव दुरावा गैरसमज निर्माण झाले असतील, तर ते सर्व वाद मिटून एकमेकाबद्दलचे प्रेम विश्वास अधिक घट्टही होईल. तुम्ही एकमेकासोबत खूप आनंदी आहात, निवांत क्षण घालवाल, यामुळे तुमचे मन सुखावूनही जाईल. कुंभ राशीच्या जातकानो, ज्या अविवाहित तरुण तरुणीचे विवाह जमण्यात अनेक दिवसापासून अडथळे येत होते, त्यांच्यासाठी हा आठवडा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा आशीर्वाद घेऊन येत आहे. जर तुमचे कुणावर प्रेम असेल व तुम्हाला त्यांच्याशी लग्न करायचे असेल, तर घरात लग्नाची बातमी काढण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. कुटुंबातील सदस्याचा तुमच्या प्रेमाला होकार मिळेलच. ज्यांचे विवाह जुळण्यात सातत्याने अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी एखादे उत्तम स्थळ चालून येईल. घरात सनई चौघड्याचे आवाज गुंजण्याचे मार्ग मोकळे होतील. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या घरातील ठप्प झालेले मंगल कार्य आता वेगाने पुढे सरकतील आणि लग्नाची बोलणी यशस्वीपणे सुद्धा पूर्ण होईल. कुंभ राशीच्या जातकानो, या आठवड्यातील सर्वात मोठा व आनंदाचा क्षण म्हणजे तुमच्या घरात एका नव्या पाहुण्याचे म्हणजे लहान बाळाचे आगमन होण्याचे संकेत देखील आहेत. जे नवविवाहित जोडपे अनेक दिवसापासून अपत्य प्राप्तीसाठी म्हणजे संतान सुखासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या घरात आठवड्यात पाळणा हल्ल्याची गोड बातमी कानावर पडू शकते. वैद्यकीय उपचार किंवा इतर अडथळ्यामुळे रखडलेले संतान सुख देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या पदरात पाडण्याचे योग आले आहेत. घरात बाळाच्या किलबिलाटाची बातमी ऐकता संपूर्ण कुटुंबातील आनंदाला उधाण येईल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक अत्यंत पवित्र आणि उत्साही वातावरण सुद्धा निर्माण होईल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, हा भाग विशेषतः कुंभ राशीच्या महिलांसाठी आणि त्यांच्यासाठी जोडलेल्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हो मित्रांनो, कारण येत्या काळात कुंभ राशीच्या महिलांच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळेल. साडेसातीमुळे गेल्या काही महिन्यात आरोग्याच्या ज्या तक्रारी, मानसिक थकवा किंवा घरातील कटकटी तुम्ही सहन केल्या आहेत, त्याला आता पूर्णपणे त्या थांबतील. तुमचं मन प्रसन्न राहील आणि कुटुंबात तुमचा मान सन्मान प्रचंड वाढेल. इतकेच नाही तर नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना हक्काची पदोन्नती व मोठा धनलाभही होईल. या काळात सोन्या चांदीचे दागिने किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कुंभराशीच्या जातकानो, निसर्गाचा नियम आहे की जेव्हा आपले भाग्य बदलणार असते तेव्हा काही विशिष्ट व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला यश मिळते. या ऐतिहासिक गुरु पुष्यामृत योगानंतर तुमच्या आयुष्यात ये, यश आणि यम या 3 अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी तुमच्या आयुष्यात ठरतील. या अक्षराच्या व्यक्ती मग त्या तुमच्या कुटुंबातील असोत, तुमचे पती असोत, तुमचे पत्नी असो, तुमच्या व्यवसायातील भागीदार असोत किंवा तुमचे मित्र. त्यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या केवळ सोबतीने तुमची रखडलेली कामे या आठवड्यात वेगाने पूर्ण होऊ लागतील. जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात आणि या अक्षराच्या व्यक्तीसोबत केली तर त्यात तुम्हाला हमखास यश मिळेलच आणि आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग सुद्धा मोकळे होतील. कुंभराशीच्या जातकनो, महिलांचे भाग्य संपूर्ण घराचे भाग्य बदलू शकते. म्हणून कुंभराशीच्या महिलांनी या काळात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक नक्की काढावे. त्यासोबतच ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर घराबाहेर पडेल. जर तुमच्या ओळखीत किंवा कुटुंबात ए, यस, यम या अक्षराची कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत आवर्जून शेअर करा, कारण त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या 7.5चा प्रभाव कायमचा नष्ट करू शकते. शनिदेवाच्या कृपेने व तुमच्या प्रामाणिक कर्माने हा येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाईल, यात मात्र काही शंका नाही. त्यासोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण रात्री झोपण्यापूर्वी ऋषीखाली एक गोष्ट तुम्ही ठेवल्याने किंवा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात जो चमत्कार घडणार आहे तो ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. कुंभराशीच्या जातकनो, मागच्या काही वर्षात तुम्ही जी काही मानसिक वादळ झेललंय, ज्या आधी आर्थिक व कौटुंबिक अडचणीचा सामना केला आहे, त्याला आता पूर्णविराम मिळवण्याची वेळ आली आहे. खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय चक्रानुसार सध्या तुमच्या शनीच्या 7.5चा 3रा व अंतिम टप्पा सुरू आहे. 7.5चा हा शेवटचा काळ जाता जाता व्यक्तीला प्रचंड अनुभव, परिपक्वता आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन जातो. ज्या शनीने तुम्हाला आतापर्यंत घासून पुसून सोन्यासारखं शुद्ध केलंय, तो शनिदेव आता तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठी सज्ज झालाय. कारण हा 7.5चा शेवट तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमची खरी ताकद जगासमोर आणण्यासाठी आला आहे. कुंभराशीच्या जातकानो, ज्येष्ठ अधिक मासातील हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण आकाशमंडळात तब्बल 37 वर्षानंतर एक अत्यंत असा दुर्मिळ आणि ऐतिहासिक गुरु पुष्यमृत महायोग जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रात 32 महिने आणि 16 दिवसानंतर येणारा हा पवित्र पुरुषोत्तम अधिक मास आणि त्यातला ज्येष्ठ महिन्यात 37 वर्षानंतर आलेला हा महायोग एक चमत्कार मानला पाहिजे. हा केवळ एक साधा संयोग नसून देवगुरु बृहस्पती आणि पुष्य नक्षत्राचा एक असा अलौकिक मिलाप आहे, जो संपूर्ण विश्वात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. हा महायोग संवेदनशील काळात तुमच्यासाठी एक अभेद्य संरक्षणाचे कवच नक्कीच बनून आलाय. कुंभराशीच्या जातकानो, या महायोगाच्या वेळी निर्माण झालेली ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत रंजक, फायदेशीर ठरणार आहे. त्यात ज्ञान, धन व भाग्याचा कारक असलेला गुरु, कर्माचा कारक असलेला तुमचा राशीस्वामी शनिदेव एकत्र येत आहेत. जेव्हा कर्माला भाग्याची व ज्ञानाची साथ मिळते तेव्हा नशिबाने रखडलेली चक्रे कमालीच्या वेगाने फिरू लागतात. तुम्ही आतापर्यंत पडद्यामागे राहून जे प्रामाणिक कष्ट उपसलेत, ज्या अपमानाचा व त्रासाचा घोट पिऊन गप्प राहिला आहात, त्या तुमच्या प्रत्येक कर्माला योग्य न्याय देण्याची वेळ नियतीने आणली आहे. ग्रहाची ही नवीन स्थिती ओढून सांगत आहे की भूतकाळ विसरून नव्या ऊर्जेने कामाला लागा, कारण हा येणारा काळ स्वार्थाने तुमचाच आहे, लक्षात घ्या. त्यासोबतच या 3 क्षेत्रात होणारा अचानक धन लाभ आणि पैशाचा पाऊस, जसं की कुंभराशीच्या जातकांनो, आता आपण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे वळणार आहोत. तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि अचानक होणारा धनलाभ. या ऐतिहासिक गुरुपुष्या मृत महायोगाचा थेट व अत्यंत सकारात्मक प्रभाव तुमच्या कुंडलीतील धन व लाभ स्थानावर पडत आहे. गेल्या काही महिन्याच्या पैशाच्या बाबतीत जी काही कोंडी झाली होती ती आता फुटणार आहे. जर तुमचे हक्काचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कुणाकडे अडकून राहिले असतील, तर जुने कर्ज फिटत नसेल तर ते वसूल होण्याचे नवनवीन मार्ग अचानक मोकळे होतील. नशिबाची गती वाढल्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला चांगला परतावा मिळून तुमची बँक बॅलन्स वाढण्याची सुरुवात होईल. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी गेल्या काही काळात तुम्ही जी काही प्रचंड अस्थिरता, मानसिक तणावात अनुभवला होता, ताणतणाव तो आता पूर्णपणे संपुष्टात येईल.
तुमच्या कामाचं कौतुक होऊन कार्यक्षेत्रात तुमचं वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला नवीन मोठे कंत्राटे, दर्जेदार ग्राहकही मिळतील. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार वेगाने होईल. त्यासोबत विशेषतः जमीन, तयार घर किंवा व्यावसायिक गाळे यासारखे स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तमच आहे. 7.5चा हा अंतिम टप्पा आणि गुरु पुष्य अमृताचा हा प्रभाव तुम्हाला मालमत्ता खरेदीची सुवर्ण संधी देईल, जी भविष्यात तुम्हाला सोन्यासारखा परतावा देणारी ठरेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला शेअर बाजार, कमोडिटी किंवा उद्योगात मोठी प्रगती करायची असेल, तर हा काही ठराविक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी लॉटरी ठरू शकते. तुमचे राशीस्वामी शनिदेव हे लोखंड, पोलाद, तेल, खनिजे आणि पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राचे कारक आहेत. त्यामुळे या महायुगाच्या काळात ऊर्जा, एनर्जी, ऑटोमोबाईल, पोलाद आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेली दीर्घकाळाची गुंतवणूक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत बनवू शकते. मात्र हा लाभ घेताना बाजाराचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण ग्रहाची ही साथ तुमच्या योग्य निर्णयांना श्रीमंतीच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासोबतच मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादा मोठा राजयोग किंवा महायोग तो आपल्या आयुष्यात येत असतो, तेव्हा तो सकारात्मक फळासोबतच कमालीची सावधानता बाळगणे देखील तितके गरजेचे असते. तुमचे राशीस्वामी शनिदेव हे अत्यंत शिस्तप्रिय आहेत, न्यायप्रिय देखील आहेत, जे केवळ केवळ तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून असतात. 7.5चा हा शेवटचा व अंतिम संवेदनशील टप्पा सुरू असताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या, तर हातात आलेली सुवर्ण संधी एका झटक्यात नष्ट होऊ शकते. म्हणून याच्या काळात कोणत्या गोष्टीपासून 100 हात लांब राहायचे हे समजून घेणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून नशिबाची साथ टिकून राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात पहिली व मोठी चूक म्हणजे आळस करणे. शनिदेव कर्माचे कारक असल्यामुळे जे लोक आळस करून आजचे काम उद्यावर ढकलतात, त्यांना शनिदेव कधीच माफ करत नाहीत. दुसरी मोठी चूक म्हणजे अहंकार बाळगणे. गुरुपुष्यामृत योगामुळे जेव्हा तुमच्याकडे पैसा, यश यायला सुरुवात होईल, तेव्हा तुमच्या मनात चुकूनही इगो किंवा अहंकार येता कामा नये. विशेषतः समाजातील गरीब, गरजू, कष्टाळू कामगार वर्ग, घरातील वृद्ध व्यक्तीचा कधीही अनादर किंवा अपमान करू नका. त्यांचा घेतलेला तळतळाट तुम्हाला यशाच्या शिखरावर थेट जमिनीवर आणू शकतो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 7.5चा नकारात्मक प्रभाव 100% नष्ट करण्यासाठी आणि गुरु पुष्यामृत योगाच्या काळात पैशाची आवक वेगाने वाढवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करायचा एक अत्यंत गुप्त चमत्कारिक तोडगा शास्त्रामध्ये सांगण्यात आलाय. आज रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या हिरव्या किंवा पांढऱ्या कपड्यात एक तांब्याचे नाणे किंवा एक साधा रुपयाचा शिक्का, एक अख्खी हळकुंड आणि एक लवंग एकत्र बांधून ती छोटी चिरपुंडी तुमच्या उशाखाली ठेवून झोपा. हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे. उशीखाली ठेवलेली ही गोष्ट तुमच्या शरीरातील व बेडरूममधील सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे शोषून घेते, ज्यामुळे तुम्हाला रात्री शांतता झोप लागते. त्यासोबत तुमच्या कुंडलीतील गुरु व शनीचे दोष मिटून श्रीमंतीचे मार्ग मोकळेही होतात. 7 दिवसांनंतर ती चिरपुंडी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी आणि किंवा पिंपळाच्या झाडापाशी नेऊन ठेवावी. तुम्हाला स्वतःमध्ये जो बदल दिसेल तो चमत्कारिक असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आयुष्यात येणारे संकट किंवा शनीची 7.5 ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली नसते, तर आपल्यातील अंतर्गत ताकद व सोन्यासारखी खरी चमक बाहेर काढण्यासाठी येत असते. कोळशावर प्रचंड दाब पडल्याशिवाय त्याचा हिरा होत नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ग्रह केवळ आपल्याला दिशा दाखवण्याचे काम करतात, पण तुमची सकारात्मक विचारसरणी, तुमचे प्रामाणिक कर्मच तुमचे भाग्य घडवत असते. त्यामुळे भूतकाळात काय झाले, किती नुकसान झाले याचा विचार करणे आता सोडून द्या आणि एका नव्या ऊर्जेने, आत्मविश्वासाने तुमच्या कामाला लागा. कारण अधिक मासातील एक अत्यंत दुर्मिळ काळ सर्वार्थाने तुमचाच आहे. शनिदेव तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहेत मित्रांनो. आणि आता जाता जाता हे मार्गदर्शन तुम्हाला आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आपल्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.